तर बहुजनांची खाद्य संस्कृती ही मांसाहारच आहे असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। सुळे दात माणसाला मांसाहार करण्यासाठी असतात असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। तर सुळे दात मांसाहारासाठी मग पुढचे दात पैसे खाण्यासाठी का असा सवाल प्रकाश महाजनांनी केलाय। तुकाराम महाराज सुद्धा बहुजन होते, कुठे मांसाहार करायचे असं महाजन यांनी म्हटलंय। 1988चा तो GR सांगतात ना, त्या GR मध्ये असं लिहिलंय, फक्त आहे ना कत्तलखाने बंद ठेवा, विक्रीवर बंदी आहे काय? आणि हे सगळं बहुजनांचं खाद्य आहे। आमची खाद्य संस्कृती, बहुजनांची खाद्य संस्कृती मांसाहारच आहे। हे सुळे कशाला दिलेत मानवाला? आम्हाला गाईसारखे दात दिले असते ना, हे सुळे कशाला दिलेत? हा सुळा फक्त मांस फाडायला दिलेत। सुळे मांसाहार करण्यासाठी दिलेत, पुढचे दात का पैसे खाण्यासाठी दिलेत का काय? संत तुकोबारायाला माहित नव्हतं काय सुळे हे मांसाहारासाठी? तुकोबारायानं तर कधी मांसाहार केलं नाही। आणि बहुजनांचं खाद्य म्हणजे मांसाहार। तुकोबाराया कोण होते? म्हणजे स्वतःच झाकण्यासाठी तुम्ही इतराला कधी ओढताय? तुम्हाला आहार स्वातंत्र्य, तुम्हाला जे करायचं करा ना।